आज मी एक सर्वात मोठी जी गेल्या 10 वर्षात जे आम्ही काही काम केले आणि जे आम्हाला अनुभव आले आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी आर्थिक जी बाजू आहे ती नेमकी कमकुवत का राहत गेली आणि शेतकऱ्यांचा मूळ जो प्रश्न आहे, मुख्य प्रश्न आहे, हा बाजारभावाचा प्रश्न आहे. तो बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा अधिक मिळावा यासाठी शेतकरी जरी आटोकाट प्रयत्न करीत असले, संघटना जरी प्रयत्न करीत असली, पण केंद्र सरकार मग ते कुठल्याही पक्षाचा असू द्या, काँग्रेसचा असू द्या, भाजपाचा असू द्या किंवा आघाड्यांचं सरकार असू द्या, प्रत्येक सरकारने कांदा हा ग्राहकांना स्वस्त दरात मिळावा आणि ग्राहकांचं हित डोळ्यासमोर ठेवून मतावरती आणि राजकारण आणि याच्यामध्ये ज्या निवडणूक आहे त्या डोळ्यासमोर ठेवून जास्त संख्येने ग्राहक आहे तर शेतकरी हे कमी संख्येने आहे. 140 कोटी लोकसंख्येचा जो आपला देश आहे या देशामध्ये कांदा पिकवणारे जे काही शेतकरी आहे यांच्यावरती सातत्याने अन्याय होत आला. निर्यातीवरच्या पूर्ण बंदी असेल, निर्यातीवरचे बंधनं असतील, निर्यातीवर टॅक्स असेल, परदेशातून कांदा आयात करणं असेल आणि नाफेड आणि NCCFचा बफर स्टॉक वापरून देशातील शेतकऱ्यांचं कांद्याचं बाजारभाव पाडण्याचं काम सरकारकडून होत आलेलं आहे. ह्याच वर्षीचं उदाहरण सांगायचं झालं तर 2025 हे वर्ष कांद्याच्या उत्पादकांसाठी सर्वात जास्त निराशाजनक होतं, कारण पूर्ण वर्षभर कांद्याचे दरही वाढलेच नाही. इतके कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना, कांद्याला बाजारभाव मिळत नसताना 3 लाख टन बफर स्टॉक जो कांदा आहे नाफेडचा आणि NCCF हा सरकारने बाजारात आणला. नाफेडचा आणि NCCFचा जो बफर स्टॉकचा कांदा असतो त्याचा कायदा असा आहे की किंमत स्थिरीकरण निधीमधून तो कांदा देशामध्ये जेव्हा कांद्याची टंचाई होईल आणि कांद्याचे बाजारभाव खूप जास्त वाढतील, 100-200 रुपये किलो प्रति किलोला होतील, ग्राहकांना कांदा घेणं परवडणार नाही, अशा काळामध्ये तो बफर स्टॉक वापरायचा असतो. पण या सरकारने तो अक्षरशः शेतकऱ्यावरती अन्याय केला, शेतकऱ्यांना चिरडून टाकलं आर्थिकदृष्ट्या आणि तो इतक्या 5-10 रुपये कांद्याचा शेतकऱ्यांना भाव मिळत होता तरी सरकारने त्यांचा बफर स्टॉकचा कांदा बाजारात उतरवला. हे सगळं जे मी आता सांगितलंय हे सरकारी धोरणं असतील, राज्यातलं सरकार असेल, केंद्रातलं सरकार असेल आणि बाजार समित्या, आडते, व्यापारी, निर्यातदार या सर्व घटकांकडून कधी ना कधी कांद्याची शेतकऱ्यांची सूक्ष्म पद्धतीने पिळवणूक, आर्थिक पिळवणूक, लुटी सातत्याने होत असते. याच्यावर मात करण्यासाठी आणि भारतासह जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज मला विशेष आनंद होतोय आणि आम्ही सर्व पदाधिकारी राज्यातील, देशातील आम्हाला निश्चितपणाने आनंद होतोय आज आम्हाला पत्रकार बांधवांना सांगायला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये जायगाव येथे 2 एकरामध्ये जगातलं सर्वात मोठं आणि सर्वात पहिलं राष्ट्रीय कांदा भवन आपण उभारतो. हे राष्ट्रीय कांदा भवन याच्यासाठी आपण पहिल्या टप्प्यामध्ये 2 एकर ही जागा वापरतोय. नजीकच्या काळामध्ये जशी जशी अधिकची जागा लागेल तर हे राष्ट्रीय कांदा भवन विस्तारित जाईल. ह्या राष्ट्रीय कांदा भवनामध्ये